ज्या बाया कर्मकांडामध्ये फसलेले, समजा आपल्या बौद्ध समाजातल्या काही बाया कर्मकांड करतात किंवा कुठल्या देवाला वगैरे करतात, तर तुम्ही त्यांना बाबासाहेबांचं महत्त्व काय सांगसाल त्यांना, की त्यांनी ते न केलं पाहिजे. आणि काही दुसऱ्या समाजातल्या बाया बाबासाहेबांना अवॉइड करतात, बाबासाहेबांनी तेवढं त्यांना सगळे हक्क वगैरे दिले तरी ते त्यांना अवॉइड करतं समजतं, तर त्यांना तुम्ही काय सांगता की बाबासाहेब फक्त बौद्ध जातीसाठी नव्हते तर सगळ्यांसाठी होते, असं काही नाही? आ, मी असंच सांगेन की बौद्ध धर्मामध्ये ज्या काही आपण जेव्हा धर्मांतर केलं जातं त्याच वेळेला ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात किंवा बाबासाहेबांनी दिलेल्या नुसत्या 22 प्रतिज्ञा ज्या आहेत त्यासुद्धा जर कुणी जर वाचल्या तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जगण्याचंच एक एक तत्त्व सांगितलेलं आहे. त्या धार्मिक गोष्टी नाही आहेत, त्या आयुष्य जगण्याच्या जीवनशैलीच्या गोष्टी आहेत, जीवनशैलीशी संबंधित असलेल्या. जसं वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. जर मग एकदा जर तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही बाबासाहेबांचे विचार मानतो, आम्ही संविधान मानतो, तर तुम्ही अवैज्ञानिक असं काहीतरी किंवा अंधश्रद्धांना धरून असं काही तुम्ही जगूच शकणार नाही. जर तुम्ही तसे जगत असाल तर तुम्ही खरे भारतीय नाही, तुम्ही खरे बौद्ध नाही, या आणि तुम्ही खरे माणूस नाही. ते पण